तुला माहिती आहे ना मी काळा आहे म्हणून मला रोज रोज चिडवतात. तुझी आई गोरी बाबा पण गोरे मग तू काला कसा? अगं तूच सांग ना कसा जमेल तुझा आणि माझा जोडा? काना काला आणि नीला हे आपल्या आधी नसतं, हे विद्यार्थ्यांच्या आधी असतं. काना ती गाय बघ सफेद आहे की नाही आणि तिचा वासरू बघ काला आहे की नाही. अरे काला आणि नीला हे आपल्या आधी नसतं, हे विद्यार्थ्यांच्या आधी असतं. काना एवढं पण मनाला लागून घेणं बरं नाही. मला माझ्या नीलावर्णांचं रहस्य कळू दे. काना खरं सांग तू कोणाशी बोलत होता? नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही. राधे अगं ही विश्वलीला आहे, तुला नाही समजणार. अगं तू तिथे मी आणि मी तिथे तू, ही विश्वाची रचना अशी आहे. आणि तू तर प्रेमवेडी आहेस ग, तुला माझ्याशिवाय काहीच आठवणार नाही. आणि तुझं आणि माझं हे प्रेम अमर आहे आणि अमरच राहणार. काना मला जावं लागेल, उद्या आमच्या पूर्वेचा बाजार आहे. मुळे
तुझ्या पैंजणाचा आवाज आला मला, पायी तुझ्या पैंजणाचा आवाज आला मला. ओ राधे तुझ्या नावात ग त्या दोन्ही भरली ही कला, जीव माझा गुंतला. हसवू नको माझ्यावरती रुसू नको, प्रीतीचा फुलला मला जीव माझा गुंतला, प्रीतीचा फुलला मला जीव माझा गुंतला, श्वास श्वासात गेला. ओ राधे तुझ्या नावात ग त्या दोन्ही भरली ही कला, जीव माझा गुंतला. कान्हा तुझ्या लहरीमुळे जीव माझा गुंतला, पायी तुझ्या पैंजणाचा आवाज आला मला.
चित्रकथा काढून बघ वाजवील ग बासरी ग बासरी डोईवरी हातरे निघाल्या ग बासरी डोईवरी हातरे निघाल्या ग बासरी सोन पावलाने कोमाट झाली किरण मथ्यावरी सोन पावलाने कोमाट झाली किरण मथ्यावरी मथ्यावरी डोईवरी घातली निघाले ग बासरी डोईवरी घातली निघाले ग बासरी पटकन मावशीला आवाज दे. मावशी अगं मावशी अगं बघ गं माझी औषध. अगं आपल्याला बाजारात जायचं की नाही अगं बरं जायचं. अगं मला आवडलं रे अगं सायनं बोललं ते. घरात गडबड झाली ग बाय नवऱ्यानं बडबड केली ग बाय घरात गडबड झाली ग बाय नवऱ्यानं बडबड केली ग बाय पगारात वर झोपलाच ना आली लाडाची मावशी बाय आली लाडाची मावशी बाय जरा पोरी ग थांबार काय आली लाडाची मावशी बाय जरा पोरी ग थांबार काय थांबायला थोडंसं दुजून येते मी बाजून या पोरांनी मला घातल्यात उगाच लागून माझं वळून थोडं वळून येते तुम्हाला मी देऊन या पोरांचा आता येते मी उगाच देऊन आता पोरांना चौकार आता पोरांना चौकार आणि लाडाची मावशी बाय आणि लाडाची मावशी बाय जरा पोरी ग थांबत काय पाणी पिते त्याचा गळा सुकलाय ग. त्याला पाणी विसरलं वाटतं. अगं बाय अगं सगळे चालेल वाटतं. अरे बाबा तू पण आला सर काय मग बरा आहेस ना. बरा ना हो बरा ना. कोण माझे अगं तू पण आली आहे. काय बाय काय लागते काय मुरटते
म्हातारी बोलू नको. आणि कसं आहे माहितीये काय ती माझ्यापेक्षा चांगली नटू लागली ना की माझी जलते. जलकोबडी कोणाला म्हणतेस का? पण आपलं काय ठरलं होतं ना अगं हो ठरलं होतं पण माझं नवरा झोपून नाही दिलं ना तुझ्या नवऱ्यात माहिती गप्प मिळल्या. माझी झोपून नाही गेला पाहिजे. अगं माझा नवरा आहे ना रोज पितो मला मारतो रातभर जागे होतो. मग काय करणार? अगं त्याच्या गडबडीत मी आतमध्ये घालायचं विसरलो. अगं येणी अगं तसं नाही ग. अगं रात्री आज आपल्याला बाजारला जायचंय ना. हा मग बाजारात जायची तयारी नको काय? अगं मग मी माझ्या माठामध्ये विरजनच घालायला विसरलो. गेल्या या पुरी आहेत ना पोचली त्या आहेत. उशीर बघ होता किती चल लवकर हो चला 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 तुझ्या पोराला तरी घे बाबा चल 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 चला 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 चला. लोकप्रिय कवी श्री रमाकांत जावळे असे अखिल महाराष्ट्र कुणबी समितीचे उपाध्यक्ष रमाकांत जावळे यांकडून 301 रुपयाचं पारितोषिक आहे. नमन मंडळाचे आभारी आहोत. त्याचप्रमाणे मयुरी मधुकर शिकवण यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे सर्वमित्र रमेश लक्ष्मण गुरव आणि उत्कृष्ट पकवान वादक यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि दुधारी कला फाउंडेशन त्यांचे सदस्य होणे आवडतं. धन्यवाद धन्यवाद. अगं पुरी थांबा थांबा थांबा. अगं आपण बाजाराला चाललोय ना. मग कोणी घेतलं काय सांगणार कोण? अगं सांग अगं सांग अगं सांग काय पटकन बोलून हो ऐकते तुला तू जायचं. गायचं घालत आहे ना. एक शब्द ते माझी माहिती काय दिसते ग आज? बाबा 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 सांग सांग सांग. ओठावर लाली गालावर खडी ऐकतेस ना मावशी नाही नाही ऐकते ओठावर लाली गालावर खडी मराठी पोळी बी आहे घेतली मी नव्हती आणि निघाली मी बाजारी जा जा. अगं कोण आहे काय झाला? चला 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 बाजाराला चला. घाई होते हो. चला लवकर चला. थांबा थांबा थांबा. अगं एवढा मोठा घाट चढायचा आपल्याला. मग चांगला संदेश द्या.
बाय 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 काय म्हणतेस काय अगं, अगं तसं नाही गं, ती चोचली आहे गं. हा? तिची जीभ चोचली आहे. जीभ चोचरी आहे अगं असं बोल ना मी काय भलतात आहे का गडबड झाली माझी मी बोलतो हिला कुठून हा मग बोल बोल बाय माझी चोचरी आहे ना हा थांब चवली चांगली ताटली आणि माझ्या बाप्पाची शेंडी अगं ये, चवळी चवळी नाही चाललंय तुझं सारखं. बाप्पा गेली पापावर आली बोल चवली चवली ताटली माझ्या बाप्पाची शेंडी पागल सगळं करून टाकली. आणि हायला मी लागली बाय अरे ग बाय लागते मग काय पूर्ण पडची कशी जाय खाली आज मला सांगू का अजून नाही सांग ना आमची लागते म्हणून घेतल्या तर ताटली अगं, अगं, जाम थंडी लागली गं. आमची लागते म्हणून घेतल्या तर ताटली आणि आमची मावशी बाई पाचली हो राधाबाई तुमचं पहिलंच घेतलं पाहिजे घे, हा, घे. नाही, आता विचारतो ना राधाबाई का तुम्ही नवरत्नांनी भरली नवरत्नांची खाण नाव तिचं रत्नागिरी मावशी ऐकतेस ना हो हो ऐकते ऐकते नवरत्नांनी भरली नवरत्नांची खाण नाव तिचं रत्नागिरी नमन लोककला ही आमची प्यारी जमले आम्ही गोकुळच्या नारी आणि तुम्हाला आवडणारी राधा आणि की नाही सगळं भारी हाय हाय हो आमची राधाबाई भारी आहे भारी आहे भारी आहे चला चला उशीर होते चला अगं ये मावशी, हा तू सगळ्यांना विचारलंस. मला विचारलंस? बाय बाय माझी तुला माहितीच काय सांग हा बाय सांग 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 संदेश माझ्या प्रेमाचा आग लागली संदेश तुला चढाकी हा हा सांग सांग बाय बाय संदेश माझ्या प्रेमाचा जोडीदार माझ्या मनाचा पण त्याला विरोध नाही का कोणाचा ऐकाय हो विरोध संदेशला विरोधच करा हा, हा. पण त्याला छंद असावा आमच्या कोकणाच्या लग्नाचा आमच्या कोकणाच्या लग्नाचा हा संदेश सगळ्यांनाच असावा छंद हा कमालाचा सगळ्यांनाच हवा मावशी हा हा चला 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 बाई चला चला अगं बाई थांबा 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 अगं एवढा मोठा घाट चढतोय मग मावशी मी काय म्हणते जरी गाणं म्हणून दाखव ना अगं माझं गाणं चालेल तुम्हाला आपण माझ्या गाणं गाणं तू ना अगं चालेल गाऊन तर दाखव गाऊ बारीक पानाची सोनवेल फुलेली बारीक पानाची सोनवेल फुलेली ग बारीक पानाची सोनवेल फुलेली बारीक पानाची सोनवेल फुलेली ग 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 पैसाची पोपटाची ग पैसाची पोपटाची ग ए मावशी ते पोत्यात ठेवलंय काय तुझे काय नाही बघितलं हे पोत्यात अगं काय म्हणते काय राधाबाई मावशी तुझ्या पोत्यात काय अगं वाटक्यात कांदे लिंबू अगं बाजाराला जायचंय का आता काय तर बाजार करायचं मग लिंबू आणते चल मावशी पण मी सांगते एवढा घाट चढायचा आहे आम्ही एक शृंगार केलाय काय केलाय हा घ्या 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 आई का हो साऱ्या नटून थटून आल्यात घेऊन डोईवर दुधाचा भार.
कुशलजी मोहिते यांकडून या शृंगाराच्या गाण्यासाठी वसमोर आलेला आहे. हॅलो, कृपया वन्स फॉर देऊ शकत नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मायला इकडे गवळणी गेल्या वाटतं. ही बातमी कृष्णदेवाला दिलेला आहे. हे वर्षी येणार नाही. तेव्हा त्याला धावा करायला पाहिजे. आठवण पडली ह्या सुधामाला साद निघाली तो कुंजवनाला संकट घेतो निघा या सुधामाला रे देवा दर्शन पहिले या सुधामाला रे देवा दर्शन पहिले या सुदा मला रे देवा दर्शन पहिले गा. या सुदा मला रे देवा दर्शन पहिले गा. आठवण पडली या सुधामाला साद निघाली तो कुंजवनाला संकट घेतो विना या सुधामाला रे देवा दर्शन पहिले या सुधामाला रे देवा दर्शन पहिले या सुदा मला रे देवा दर्शन पहिले गा. या सुदा मला रे देवा दर्शन पहिले गा. वसविली पुणे गोकुळ नगरी चेत बाजुरी ये पुणेच्या तीरी यमुनेच्या तीरी यमुनेच्या तीरी गवळाची राधा जाते बाजारी गोरसाचे माठ घेऊन डोईवारी गोरसाचे माठ डोईवरी. गोरसाचे माठ डोईवरी. या भुवारी तुझी ललकारी या भुवारी तुझी ललकारी हे दोन्ही संकटीला या सुदा मला रे देवा दर्शन पहिले गा. या सुदा मला रे देवा दर्शन पहिले गा. देवा आपल्या गोकुळातील गवळणी या रस्त्याने इथे जाताना मी पाहिल्या. अरे या साईडला माझा जन्म झाला आहे. तुला तुझ्या सौकडाला घेऊन डान्स तुला ती गौरव सुंदर असता प्रतिबंध करून इतर अशी लागते. हो देवा, पण हुकूम कुणाचा आणि कायदा कुणाचा? तू माझा मी कायदा तुझा. कशी आपली आज्ञा देवा? कृष्णदेवाने कामगिरी सांगितली ना. मला शस्त्र गवळणी मथुरेच्या बाजाराला सांगायचं. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. पण हे काय आपल्याला एकट्याला जमायचं नाही बाबा. हा
माझ्या जोडीच्या आहेत ना त्या वाकड्याच्या बोबड्या ह्याला ही कामगिरी द्यायला पाहिजे. हे पेंद्या रे पेंद्या, अरे हे वाकड्या, अरे काय रे काय रे? आहेस काय? आहेस ना? हाय हाय हाय, ये लवकर ये, लवकर ये. अरे देतो ये तुला भरपूर आहे. आलो आलो आलो. ये, ये. हर हर हातात काठी खिशात गोटी, हातात काठी खिशात गोटी, गुर घेऊन आलो मी दुरे, गुर घेऊन आलो मी दुरे, तोंडामधून येतो या धूर, तोंडामधून येतो या धूर, थंडी लागते किती भरपूर, तोंडामधून येतो या धूर, थंडी लागते किती भरपूर, थंडी लागते किती भरपूर, तोंडामधून येतो या धूर, थंडी लागते किती भरपूर, हातात काठी खिशात गोटी, हातात काठी खिशात गोटी, गुर घेऊन आलो मी धुरे, गुर घेऊन आलो मी धुरे, तोंडामधून येतो या धुरे, तोंडामधून येतो या धुरे, थंडी लागते किती भरपूर, तोंडामधून येतो या धुरे, थंडी लागते किती भरपूर, तोंडामधून येतो या धुरे, थंडी लागते किती भरपूर, तोंडामधून येतो या धुरे, थंडी लागते किती भरपूर. या बोबड्याला सांगू मी किती, आला घेऊन दांडून मिठी, याला आवड मोठी, आला घेऊन पोटी, याला आवड मोठी, आला घेऊन पोटी, गुर घेऊन आलो मी तुले, गुर घेऊन आलो मी तुले, तोंडामधून येतो या धूर, तोंडामधून येतो या धूर, थंडी लागते किती भरपूर, 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 हातात काठी खिशात गोटी, हातात काठी खिशात गोटी, गुर घेऊन आलो मी धुरे, गुर घेऊन आलो मी धुरे, तोंडामधून येतो या धुरे, तोंडामधून येतो या धुरे, थंडी लागते किती भरपूर, 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 तोंडामधून येतो या धुरे, थंडी लागते किती भरपूर. हा तुझ्या कुठली आली होती गावा? शेंद्री आली होती का? तशी शेंद्री आली होती. मी काय म्हणतो, हा काय ह्याने घेऊन आला? आता ह्याला माहिती बघूया. आता हा कुठल्या जाण्यात गेला? आता मला काय माहिती नाही. हात मारला तसा मी आला. आता म्हणते बोल.
झालीच गेली होती आणि बापरे, माझी नाही ओमल्याची मोठी गेली होती झाली तुझी मोठी गेली होती झाली ती धोती वाटल्या कालाला झाली त्याला होता ती धोती घालता घालता वाटल्याच्या दोन धोत्या त्या लावल्या झाली दोन गोट्या झाली धडकल्या आता तीन गोट्या काढता काढता किती तीन गोट्या काढता काढता हा सगळा धनेला घेऊन आला पण मी काय म्हणतो तुझा मा तो मा कशाला लोलवली काय दुर्वा शिंदे श्रेया शिंदे यांकडून राजाच्या कामासाठी 301 रुपयाचं पात्र मिळाले आहे. त्याचप्रमाणे आरवी दीपक पेंदे 101 रुपया, ओवी दीपक पेंदे 101 रुपया आणि दुधाने कला पडवणे सत्यशील उणे आहोत. त्याचप्रमाणे दीपक भिडे राजापूर भालवली यांकडून 251 रुपयाचं पात्र मिळाले आहे. नमन मंडळ आवडे आहोत. त्याचप्रमाणे सुरेश घोडबरे यांच्याकडून 201 रुपये, सोहम अविनाश आगरे यांच्याकडून मावशीच्या कामासाठी 101 रुपयाचं पात्र मिळाले. नमन मंडळ आवडे आहोत. तसेच गोड गळ्याचे गायक विष्णू मुदगल यांच्या आवाजासाठी खास किशोर कांबळे यांकडून 100 रुपयाचं पात्र मिळालं आहे. आणि दुधाने कला फाउंडेशनच्या सदस्य आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अगं काय केलं तिने नको काय हो बस बसा केवढं
सगळे रस्ते आम्ही प्रतिबंध केले आहेत पण का असं? कृष्णदेवाच्या देवाचा हुकूम. मग कायदा कोणाचा आणि हुकूम कोणाचा? हां, सांग बरं. कायदा आमचा हुकूम देवाचा. ऐका वा. सांगतो. ऐक रे ते. हा. हा, आता. सांगितलं कायदा. तांदूळ नाही खा. मला काहीच गरज नव्हती राधे तुला अडवण्याची. मला काहीच गरज नव्हती राधे तुला अडवण्याची. कृष्णदेवाने हुकूम दिला रोनी आली सुदाम्याची. कृष्णदेवाने हुकूम दिला रोनी आली सुदाम्याची. देवाने हुकूम दिला आली सुदाम्याची. कृष्णदेवाने हुकूम दिला आली सुदाम्याची. मला काहीच गरज नव्हती राधे तुला अडवण्याची. मला काहीच गरज नव्हती राधे तुला अडवण्याची. कृष्णदेवाने हुकूम दिला रोनी आली सुदाम्याची. 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 अर्चना जग मुरडत जाऊ नको राधे जाऊ नको तुझा थाट. नको तुझा थाट. जाऊ नको तुझा थाट. कृष्णदेवाने हुकूम दिला आम्हाला बंद केली तुझी वाट. बंद केली तुझी वाट. बंद केली तुझी वाट. तुमची नेहमीच सवय झाली पोरीनो आम्हा बसवण्याची. तुमची नेहमीच सवय झाली पोरीनो आम्हा बसवण्याची. कृष्णदेवाने हुकूम दिला रोनी आली सुदाम्याची. 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 मला काहीच गरज नव्हती राधे तुला अडवण्याची. मला काहीच गरज नव्हती राधे तुला अडवण्याची. कृष्णदेवाने हुकूम दिला रोनी आली सुदाम्याची. कृष्णदेवाने हुकूम दिला रोनी आली सुदाम्याची. कृष्णदेवाने हुकूम दिला रोनी
100 रुपयाचं पारितोषिक आहे. नमन मंडळ आभारावर धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे संतोष वांगडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. नमन मंडळ आभारावर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गवळ्याच्या नारी देतो मी आलोली, गवळ्याच्या नारी देतो मी आलोली, जाऊ नको तुला आला राधे हा घनश्याम गला रे, आला राधे हा घनश्याम गला रे, आला राधे हा घनश्याम. गवळ्याच्या नारी देतो मी आलोली, गवळ्याच्या नारी देतो मी आलोली, जाऊ नको तुला आला राधे हा घनश्याम गला रे, आला राधे हा घनश्याम. भूमातेच्या रक्षणासाठी घेतल्या किती मी तुझ्या भेटी गाठी. भूमातेच्या रक्षणासाठी घेतल्या किती मी तुझ्या भेटी गाठी. देवदिगानी साधू संतांनी, देवदिगानी साधू संतांनी पूजिला पहिला आला राधे हा घनश्याम गला रे, आला राधे हा घनश्याम. गवळ्याच्या नारी देतो मी आलोली, गवळ्याच्या नारी देतो मी आलोली, जाऊ नको तुला आला राधे हा घनश्याम गला रे, आला राधे हा घनश्याम. विष्णू मुदगल यांच्या सुमधुर अशा आवाजासाठी अन्वी अनंत भुवळ व दुर्वा अनंत भुवळ यांच्याकडून 501 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही आई चौधरी कला फाउंडेशन त्यांचा मनस्वी स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद. तुला किती वेळा सांगितले तू वासराला जाऊ का ना? तुझ्या आरतीला फक्त मला माहिती आहे, पण या साऱ्या सोबतल्या नाही. ठीक आहे आईच म्हणतो. त्याचप्रमाणे सूरजजी जाबरे आमच्या या कार्यक्रमासाठी खास बँगलोरहून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. आम्ही नमन मंडळाचा स्वीकार करतो. धन्यवाद. सांगितो तुला मी जन्म कहाणी, अवतरलो मिळाले नाना रूपानी, शुद्धष्ट विचारातीला जन्म माझा झाला बंदिशालेला, शुद्धष्ट विचारात्रीला
जन्म माझा झाला बंदिशाला. सांगितो तुला मी जन्मकाली अवतरलो मिळाले नाना रूपानी. जुदष्ट विचारा दिला हो जन्म माझा झाला बंदिशाला. जुदष्ट विचारा दिला हो जन्म माझा झाला बंदिशाला. पहिला अवतार घडीला मत्स्य रूप घेऊन आला. संकसूर वधिला. दुसरा अवतार घडीला कूर्म रूप घेऊन आला. तारिले पृथ्वीला. तिसरा वराह रूपी सागरात गेला. पृथ्वी गाळवरती धरुणी आला. सांगितो तुला मी जन्मकाली अवतरलो मिळाले नाना रूपानी. सुदष्ट विचारा दिला हो जन्म माझा झाला बंदिशाला. सुदष्ट विचारा दिला हो जन्म माझा झाला बंदिशाला. चौथा अवतार नरीला नरस्वरूप घेऊन आला. आपासून प्रगटला. पाचवा अवतार नरीला वामन रूप घेऊन आला. बळी घरी गेला. सहाव्या अवतारी मी परशुराम झालो. सहस्र अर्जुन मी वधुनी आलो. सांगितो तुला मी जन्मकाली अवतरलो मिळाले नाना रूपानी. सुदष्ट विचारा दिला हो जन्म माझा झाला बंदिशाला. सुदष्ट विचारा दिला हो जन्म माझा झाला बंदिशाला. सातवा अवतार घडीला लंकेत जाऊन आला. सोडविले शिंदेला. आठव्या अवताराची लीला वाढलो गोकुळाला. बांधली गोशाला. वचनली देवी भूमातेला. देवकीच्या पोटी मी देईन जन्माला. सांगितो तुला मी जन्मकाली अव
अष्टमीच्या रात्रीला जन्म माझा झाला बंदिशालेला